सपरेटच्या 1 प्लेट साबुदाणा खिचडीचा हा रिटेलचा पॅक आहे. अशा 10 पॅकचा एक होलसेल पॅक असतो. जेव्हा साबुदाणा खिचडीची ऑर्डर येते तेव्हा हा डीप फ्रीझरमधून पॅक बाहेर काढायचा आहे आणि उरलेला होलसेल पॅक आपण परत डीप फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचा आहे. ऑर्डर आल्यानंतर खिचडी गरम करण्यासाठी आपण या पॅकमधली खिचडी मायक्रोवेव्हच्या बाउलमध्ये ट्रान्सफर करूया. आणि याला 2 मिनिटं मायक्रोवेव्ह करूया. दोन मिनिटांनंतर बाउल बाहेर काढून आपण चमच्याच्या मदतीने ही खिचडी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये जर कुठे लम्स असतील म्हणजेच कुठे जर गुठळ्या असतील तर त्या चमच्याच्या सहाय्याने आपण ब्रेक करायच्या आहेत. परत एकदा आपण 1 मिनिटासाठी मायक्रोवेव्ह करूया. एक मिनिट झाल्यानंतर बाउल बाहेर काढून परत एकदा आपण ढवळून घेऊया. खिचडी छान फुललेली आहे, छान वाफा येत आहे आणि सॉफ्ट पण झालेली आहे. ही सर्विंगसाठी रेडी आहे. सर्व करण्यासाठी 7 इंच प्लेटमध्ये आपण गरम केलेली सगळी खिचडी काढून घेणार आहोत. सर्व करताना एक चमचा आणि टिश्यू पेपर द्यायचा आहे. पार्सल देताना आपण पेपर बाउलचा वापर करणार आहोत. या पेपर बाउलमध्ये आपण ही गरम केलेली सगळी खिचडी ट्रान्सफर करूया. याला आता लीड लावायचं आहे आणि त्याला दोन्ही बाजूने सेलो टेप लावायची आहे. स्मॉल टेक अवे बॅगमध्ये आपण हा खिचडीने भरलेला बाउल ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये एक चमचा आणि एक टिश्यू पेपर ठेवायचा आहे. बॅग फोल्ड करून त्याला सेलो टेप लावायची आहे. खिचडीचं पार्सल रेडी आहे.